लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। पिंपरखेडच्या अनधिकृत डॉक्टरवर कारवाई, नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। बातमी येते नांदगाव येथून। ॲलोपॅथीची वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसताना देखील रुग्णांवर उपचार करणाऱ्या नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील अभिजित जगदीश मुखर्जी या अनधिकृत डॉक्टर विरुद्ध नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून अभिजित मुखर्जी यांच्याकडे असलेला ॲलोपॅथी औषधाचा साठा मिळाला असून तो जप्त करण्यात आला आहे। याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील अभिजित मुखर्जी यांच्याकडे वैद्यकीय पदवी अथवा परवाना नसतानाही ॲलोपॅथिक औषधांद्वारे रुग्णांवर उपचार करीत असल्याची तक्रार नांदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप यांच्याकडे प्राप्त झाली होती। या तक्रारीवरून डॉक्टर संतोष जगताप यांनी आरोग्य विस्तार अधिकारी अमोल कठाळे, डॉक्टर दत्तात्रय मोरे यांच्यासह अभिजित मुखर्जी यांच्या पिंपरखेड येथील क्लिनिकवर छापा टाकत कारवाई केली। या छाप्याच्या बाबतीत मुखर्जी यांच्या दवाखान्यात ॲलोपॅथिक औषधे, शेड्यूल N1 अंतर्गत येणारी औषधे, बीपी मशीन, स्टेटेस्कोप, सलाईन स्टँड, डॉक्टर बॅग यासह साहित्य आढळले असून हा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे। संशयिताने यावेळी BMS, CMS आणि ED, DPNYS, इलेक्ट्रोपॅथी अशा गैर ॲलोपॅथिक पदव्या सादर केल्या। या प्रकरणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम 1965 चे कलम 33 व भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), 319(2) अंतर्गत नांदगाव तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष जगताप यांच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे अधिक तपास करत आहेत। अशा प्रकारे अनधिकृतपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा इशारा नांदगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष जगताप यांनी दिलाय। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागोल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.